कोर्टाच्या निर्णयाचा अडसर असेल तर सरसकट शब्द वापरू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि आरक्षणाची मागणी करताना जरांगे पाटील यांनी हे मोठं विधान केलंय। 2012च्या कायद्यानुसार कुणबी मराठीची पोटजात दाखवा, तसा GR काढा अशी मागणी त्यांनी केली आहे। आझाद मैदानातून मनोज जरांगेंनी ही सरकारकडे मागणी केली आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, कुणबी दाखले द्या अशी मागणी केलेली होती मनोज जरांगे यांनी। मात्र त्यातच त्यांनी हे मोठं विधान केलं। मगाशी आपण बघितलं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या दरम्यान त्यांनी ही मागणी केलेली आहे। 2012च्या कायद्यानुसार कुणबी ही मराठीची पोटजात दाखवा, तसा GR काढा असं त्यांनी मोठं विधान केलंय। 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं। म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्यानं। तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्त्वाचे 4ही मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्त्वाचा होता म्हणून सांगितलं। व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या। ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल, सरसकट म्हणायची गरज नाही। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत। सराटेजी, महत्त्वाचं विधान, मोठं विधान खरं तर हे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणावं लागेल। खरं तर मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या अशी आतापर्यंत जरांगे पाटील मागणी करत होते। मात्र आताचं त्यांचं मोठं विधान, कोर्टाच्या निर्णयाचा अडसर असेल तर सरसकट शब्द वापरू नका असं सध्या ते म्हणतायत। मुळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही निर्णयामध्ये आतापर्यंत आलेल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले देता येणार नाही किंवा अशी काहीतरी सरसकट शब्दाची अडचण आहे असं काही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या एकाही निर्णयानुसार तसं नाहीये। म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे की 2012चे जातीचे दाखले देण्याचे नियम जे त्यांनी सांगितलेले आहेत, त्या नियमामध्ये ती एक तरतूद अशी आहे की ज्यांच्याकडे एखादा समजा दावा करतो की मी कुणबी जातीचा आहे, पण कुणबी जातीची नोंद जर त्याच्याकडे नसेल तर त्याच्यामध्येच 3-4चा एक नियम आहे। त्याच्यामध्ये काय काय करावं जातीचं जर नोंद एखाद्याकडे नसेल तर त्याच्यासाठी मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गाला अनुसरून सरकार तशा सूचना काढू शकतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये। फक्त मुद्दा असा आहे की कोणत्या भागासाठी त्यांचं हे म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे, म्हणजे मराठवाड्यासाठीच फक्त मान्य केलंय का सबंध महाराष्ट्रासाठी मान्य केलेलं आहे, हेही बघितलं पाहिजे। कारण ते तसं स्पष्ट काही जरांगे पाटलांनी केलेलं दिसत नाही। मराठवाड्यासाठी करायचं असेल तर ते विशेष तरतूद म्हणून मान्य करणं सरकारला सहज शक्य आहे। त्यात कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाचा काहीच अडसर येत नाही। कारण 3-4 नियम जो आहे त्या 2012च्या नियमांमधला तो स्पष्ट सांगतो जातीची नोंद नसेल तर काय काय पुरावे बघावेत आणि ती सरकारच्या हातातली गोष्ट आहे। सहजपणे सरकार मराठवाड्याचा प्रश्न सोडवू शकतं असं माझं स्पष्ट मत आहे। जरांगे पाटलांनी एक नवीन सरसकट शब्दाचा आग्रह सोडला, ही समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। नक्कीच सराटेजी, आपण एक महत्त्वाचं बघू शकतोय, आता जी मागणी केलेली आहे जरांगे पाटील यांनी की सरसकट शब्द वापरू नका, आणि त्यांची अशी मागणी बघता आता सरकार याची कशा प्रकारे दखल घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? सरकारच खोटं सांगतंय ना। पहिलीच गोष्ट की सरसकट शब्दामुळे अडचण आली, सरसकट शब्दामुळे सरकारची अडचण आलेलीच नाही, कारण असा कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टाचा नाहीच आहे। त्यामुळे सरसकट शब्दामुळे आम्ही कुणबी जातीचे देऊ शकत नाही आरक्षण मराठ्यांना, हे म्हणणं सरकारचं पटण्यासारखं नाहीये। पण जरांगे पाटलांनी स्वतःहूनच सांगितलं सरसकट शब्दाचा आग्रह नाही आमचा, तर चांगली गोष्ट आहे ना ती। त्यांनी समजून घ्यावं सरकारने की सरसकट शब्दाचा आग्रह नाही आहे आता इथून पुढे म्हणून। बरं, नक्कीच सराटेजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।